नमस्कार मंडळी. तर माझं नाव प्रदीप सुतार आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता इंट्रोवरून तुम्हाला समजलं असेल तर मी कुठे जात आहे आणि उंच उंच डोंगर कड्यावरून काढणारी फोटो ते तुम्ही पाहिलेच असतील आणि त्या दाटलेल्या धुक्यांमधून जो निघणारा इंद्रवज्र हा प्रकार हा तुम्ही देखील फोटोमध्ये पाहिला असेल. तर अशाच ठिकाणाचं नाव आहे हरिश्चंद्रगड आणि आता मी तिकडे चाललोय. मी आता बोरिवलीवरून निघालोय आणि बोरिवलीला मला म्हणजे बोरिवली स्टेशनला मला 5 जण भेटतील मित्र आणि मग तिकडून मग डायरेक्टली दादरला सगळेजण जॉईन होतील. एकूण टोटल आम्ही 20 जण आहोत. तर आता इकडनं आम्ही पहिला दादरला चाललोय. 11:05 ची ट्रेन आहे. तर 11:05 ची ट्रेन पकडून मग नंतर कसाराला पोहोचू आणि कसारावरून मग नंतर ट्रॅव्हलर बुक केली. मग तिकडनं आम्ही ट्रॅव्हलरने प्रवास करू. तर आता पुढे भेटूया. आता मी तुम्हाला मित्र दाखवेन माझे. आम्ही ज्या गडावर चाललोय आता त्या गडाला ट्रेकर्सची पंढरी असे म्हणतात. तर आमचे काही ट्रेकर्स आलेले आहेत आणि ह्याचं नाव आहे अमर आणि त्याचं नाव आहे भावेश आणि ह्याचं नाव आहे जयेश. तर रेल्वे स्टेशनवर आणि बघता बघता खूपच जण आले ट्रेकर्स. एकूण टोटल 28 जण आहोत आम्ही आणि इकडून 3 जीपची व्यवस्था केली आहे आणि एका जीपमध्ये म्हणजे 10 जण असं करून 3 जीपची व्यवस्था केली आहे. इकडून कसारावरून हरिश्चंद्रगड हे 1 तासाचं अंतर आहे टोटल. म्हणजे 100 किलोमीटर आहे असं बघायला गेलं तर. सध्या जे काही सिनेमॅटिक शॉट्स वगैरे आहेत ते तुम्हाला तर दाखवीनच, ते तुम्ही बघाच आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला असंच पुढे घेऊन जा. चला धन्यवाद.
इकडे चल चल. गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे हरिश्चंद्रेश्वर मंदिर. हे अतिप्राचीन मंदिर सुमारे 4000 वर्षांपूर्वी बांधले गेलेले आहे असे मानण्यात येते. याचा उल्लेख स्कंद पुराणातही करण्यात आला आहे. शिलाहार घराण्यातील झांज या राजाने इसवी सन 6व्या शतकात हे मंदिर बांधलेले आहे. 17व्या आणि 18व्या शतकातही हे मंदिर महत्त्वाचे मानले जाते. 16 फूट उंच आणि मुखद दगडांमध्ये बांधलेल्या या मंदिरावर बरेच शिलालेख आहेत. गुहा, पाण्याची टाकी आणि काही शिल्पांचे अवशेष मंदिर व परिसरात आढळतात. मंदिरासमोर सप्ततीर्थ समजले जाणारे पुष्करणी कुंड आहे. मंगळगंगेचा उगम याच जागी होतो आणि पुढे जाऊन ती पाचनई गावातून जाते. मंदिराचा घुमट हा साधारणतः उत्तर भारतीय मंदिरासारखा भासतो. मंदिराच्या बाजूलाच केदारेश्वराची गुहा आहे. या गुहेत 1 मीटर उंच आणि 2 मीटर लांब असे शिवलिंग आहे. पावसाळ्यातही ही गुहा पाण्याने भरलेली असते. ही गुहा खरं तर 4 खांबावर कोरलेली आहे, पण सध्या एकच खांब बाकी आहे. शिवलिंगाला प्रदक्षिणा घालायची असल्यास बर्फतुल्य पाण्यातूनच जावे लागते. कोकण कडा दिसतोय. तिकडे काही माणसं दिसत आहेत आणि थोडं असं ते खांब असतात ना ते लावलेलं दिसतंय. फायनली मी पोहोचलो इथे. मला असं वाटत होतं की वर जाणं अशक्य आहे आज, पण साथीदार चांगले असले की पोचवतात बरोबर वरती. तर मी पोचलोय आता इथे आणि कोकण कडाचे दृश्य दाखवतो तुम्हाला आता.
सुंदर असं दृश्य आहे आणि माझे मित्र तिकडे आहेत. खूप मजा येते. आता मी ड्रोन शॉट्स घेईन याचे, ते तुम्ही बघा आणि नक्कीच कळवा प्रतिक्रिया तुमच्या की ड्रोन शॉट कसा आला आहे. थँक्यू. तर आता वेळ आलेली आहे ब्लॉग एंड करण्याची. तर मी आता तुमची रजा इथेच घेत आहे आणि उद्याचा आमचा ट्रेक पॉईंट आहे तारामती शिखर आणि सकाळीच आम्ही तारामती शिखर चढण्यास सुरुवात करू. तर भेटूया आपण आता पुढच्या भागामध्ये. तर बघत राहा प्रदीप सुतार फिल्म्स आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका गाईस.